नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागील लेक्चरमध्ये आपण दुसऱ्या चॅप्टरला सुरुवात केली होती आणि त्यामध्ये राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे काय आणि राष्ट्रीय उत्पन्नाच्या वेगवेगळ्या संकल्पना यांचा अभ्यास आपण केला होता. आज आपण राष्ट्रीय उत्पन्नाच्या मापनाचे महत्त्व याचा अभ्यास करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, राष्ट्रीय उत्पन्नाचा अर्थ पाहत असताना आपण असं पाहिलं होतं, की राष्ट्रीय उत्पन्न मोजत असताना देशामध्ये उत्पादित होणाऱ्या एका वर्षाच्या काळातील सर्व प्रकारच्या अंतिम वस्तू आणि सेवा यांच्या पैशातील मूल्याची बेरीज केली असता राष्ट्रीय उत्पन्न मिळते आणि अशा पद्धतीनं राष्ट्रीय उत्पन्नाचं मापन केल्यानंतर जी आकडेवारी मिळते ती आकडेवारी देशामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रांसाठी अतिशय उपयुक्त आणि आवश्यक असल्याचं आपल्याला दिसून येतं. त्या अनुषंगानं राष्ट्रीय उत्पन्नाच्या मापनाचं महत्त्व हा घटक आपण पाहणार आहोत. त्यामध्ये वेगवेगळे घटक आहेत, त्याच्या आधारे आपण राष्ट्रीय उत्पन्नाचं महत्त्व स्पष्ट करणार आहोत. त्यामध्ये पहिला आहे, की राष्ट्रीय उत्पन्नाच्या मापनामुळं अर्थव्यवस्थेतील एकूण उत्पादनाची माहिती आपल्याला मिळते. त्यामुळे राष्ट्रीय उत्पन्न मापनाचं महत्त्व मोठं आहे. कारण राष्ट्रीय उत्पन्नाची व्याख्याच असं सांगते, की देशामध्ये एका वर्षाच्या काळात जेवढ्या वस्तू आणि सेवा उत्पादित झालेल्या आहेत, अशा सर्व वस्तू आणि सेवांच्या पैशातील मूल्यांची बेरीज म्हणजेच त्याचं एकूण उत्पादन पैशात व्यक्त करून आपण राष्ट्रीय उत्पन्न मोजत असतो आणि त्या राष्ट्रीय उत्पन्नामध्ये सर्व प्रकारचं उत्पादन, मग ते वस्तूच्या बाबतीत असेल किंवा सेवा असतील, अशा एकूण उत्पादनाची माहिती आपल्याला मिळत असते आणि म्हणून राष्ट्रीय उत्पन्नाची गणना करणं किंवा मापन करणं हे महत्त्वाचं असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. त्यानंतर दुसरा मुद्दा आहे, की विविध क्षेत्रांची प्रगती समजते. राष्ट्रीय उत्पन्नाच्या आकडेवारीवरून आपल्याला देशातील वेगवेगळे क्षेत्र, मग शेती असेल, उद्योग असेल, व्यापार असेल, वाहतूक असेल, दळणवळण असेल, सेवा क्षेत्र असेल, अशा वेगवेगळ्या क्षेत्राचा राष्ट्रीय उत्पन्नातला वाटा आपल्याला मोजता येतो आणि त्यावरून त्या क्षेत्रांची प्रगती आपल्याला लक्षात येते. कोणतं क्षेत्र पुढे जात आहे, कोणतं क्षेत्र मागे राहत आहे, हे राष्ट्रीय उत्पन्नाच्या आकडेवारीवरून आपल्याला समजतं. की जर शेतीचं उत्पादन कमी होत असेल, तर आपल्याला सांगता येईल की शेती क्षेत्राची प्रगती ही मर्यादित आहे किंवा इतर कुठल्याही क्षेत्राचं जर उत्पादन वाढत असेल, तर आपण सांगू शकतो की त्या क्षेत्राची प्रगती होत आहे. म्हणून देशातल्या वेगवेगळ्या क्षेत्रांची प्रगती जाणून घेण्यासाठी राष्ट्रीय उत्पन्नाचं मापन करणं हे महत्त्वाचं असल्याचं आपल्याला पाहायला मिळेल. त्यानंतर तिसरा मुद्दा आहे, अर्थव्यवस्थेच्या वृद्धी दराची माहिती आपल्याला मिळते. की राष्ट्रीय उत्पन्न हे देशाच्या आर्थिक वृद्धीचं लक्षण मानलं जातं. जर राष्ट्रीय उत्पन्न वाढत असेल, तर आर्थिक वृद्धीचा दर देखील वाढत जातो. कारण आर्थिक वृद्धी किंवा विकास घडवून आणण्यासाठी देशाचं उत्पन्न जास्त असणं आवश्यक असतं आणि त्या अनुषंगानं आपण असं म्हणू शकतो, की जर कुठल्याही देशाचं राष्ट्रीय उत्पन्न जर वाढत असेल, तर त्या देशामध्ये आर्थिक वृद्धी आणि आर्थिक विकासाचा दर देखील आपल्याला वाढताना मिळू शकतो. त्यानंतर पुढचा मुद्दा आहे, समाजाचे आर्थिक कल्याण समजण्यास मदत होते. की राष्ट्रीय उत्पन्नाच्या आकडेवारीवरून आपल्याला समाजाचं आर्थिक कल्याण देखील समजून घेता येतं. कारण राष्ट्रीय उत्पन्नावर देशातील आर्थिक कल्याणाची पातळी अवलंबून असते. राष्ट्रीय उत्पन्न जर वाढत असेल, तर आर्थिक कल्याणाच्या पातळीमध्ये देखील वाढ होत आहे, असं आपल्याला सांगता येऊ शकतं आणि राष्ट्रीय उत्पन्न जर कमी असेल, तर आर्थिक कल्याणाची पातळी कमी आहे, असं देखील आपल्याला सांगता येऊ शकतं. त्यामुळं आर्थिक कल्याणाची पातळी जर उंचवायची असेल, वाढवायची असेल, तर राष्ट्रीय उत्पन्नात वाढीची गरज आहे, हे देखील आपल्याला त्यातून सूचित होतं. म्हणून राष्ट्रीय उत्पन्नाचं मापन करणं हे महत्त्वाचं आहे. त्यानंतर आर्थिक विषमतेविषयीची माहिती देखील आपल्याला त्यामधून लक्षात येते, की देशामध्ये राष्ट्रीय उत्पन्न मोजत असताना राष्ट्रीय उत्पन्न हे वेगवेगळ्या क्षेत्रातून मोजलं जातं. त्यानंतर लोकसंख्येची जी विभागणी ग्रामीण, शहरी, शेती, व्यवसायानुसार असेल, अशा वेगवेगळ्या क्षेत्रांचा वाटा आपण त्यामध्ये मोजत असतो आणि त्यावरून आपल्याला हेही लक्षात येतं, की देशामध्ये अल्प उत्पन्न गटातील लोकांचा राष्ट्रीय उत्पन्नातला वाटा किती आहे, उद्योग क्षेत्रातील समृद्ध लोकांचा वाटा किती आहे, अशा वेगवेगळ्या व्यवसायानुसार आपल्याला लोकसंख्येचा राष्ट्रीय उत्पन्नामधला वाटा लक्षात येतो आणि त्यावरून आपल्याला देशामध्ये आर्थिक विषमतेची स्थिती काय आहे, हे देखील आपल्याला लक्षात येतं.
त्याचबरोबर जर समजा राष्ट्रीय उत्पन्नामध्ये श्रमिकांचा किंवा वेतनाचा वाटा जर वाढत असेल, तर त्यावरून आपल्याला असंही सांगता येतं, की श्रमिकांचं उत्पादन वाढत आहे किंवा उत्पन्न वाढत आहे आणि त्यामुळं आ आर्थिक विषमता ही कमी देखील होत आहे, असं आपल्याला त्यामधून सूचित होऊ शकतं किंवा स्पष्टपणे त्यातून आपल्याला सांगता येतं. त्यानंतर उपभोग, बचत आणि गुंतवणुकीसंबंधीची माहिती आपल्याला जाणून घेता येते. की देशामध्ये राष्ट्रीय उत्पन्नाच्या पातळीवर देशातील उपभोग पातळी अवलंबून असते. कारण राष्ट्रीय उत्पन्न जर जास्त असेल, तर आपल्याला दरडोई उत्पन्न अधिक पाहायला मिळेल आणि दरडोई उत्पन्न अधिक असेल, तर उपभोगाची पातळी देखील आपल्याला वाढताना मिळू शकते. म्हणून उपभोगाच्या बाबतीत आपल्याला राष्ट्रीय उत्पन्नाची माहिती ही असणं आवश्यक आहे. कारण त्यावरून आपल्याला देशातील लोकांच्या राहणीमानाचा स्तर किंवा पातळी ही जाणून घेता येत असते. त्याचबरोबर बचत आणि गुंतवणुकीची पातळी ही देखील आपल्याला यावरून कळते कारण लोकांचं उत्पन्न जर वाढलं तर त्यांच्या बचती वाढतील आणि बचती वाढल्या तर गुंतवणुकीमध्ये वाढ होईल आणि एकूणच मग उपभोगावरून आपल्याला देशातील लोकांच्या राहणीमानाच्या पातळीचा अंदाज येतो आणि बचत आणि गुंतवणुकीवरून आपल्याला देशाची आर्थिक वृद्धी ही स्पष्ट करता येत असते. या अनुषंगानं आपल्याला राष्ट्रीय उत्पन्नाचं मापन हे आवश्यक आणि महत्त्वाचं असल्याचं आपल्याला सांगता येईल. त्यानंतर देशाच्या आर्थिक धोरणाच्या निश्चितीसाठी देखील आपल्याला राष्ट्रीय उत्पन्नाचं मोजमाप हे महत्त्वाचं असल्याचं पाहायला मिळतं. कारण सरकारला वेगवेगळ्या प्रकारची आर्थिक धोरणं आखावी लागत असतात आणि ही आखणी करण्यासाठी देशाच्या सरकारला आपलं राष्ट्रीय उत्पन्न हे त्याची आकडेवारी ही विश्वसनीय जर मिळाली आणि अचूक जर मिळाली, तर त्यानुसार त्यांना राष्ट्रीय उत्पन्नाची विभागणी वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये करता येते आणि योग्य आणि दिशादर्शक किंवा चांगल्या पद्धतीचं धोरण सरकारला आखण्यासाठी ही आकडेवारी आवश्यक असते. म्हणून सरकारला अशी धोरणं आखणी करण्याच्या बाबतीत देखील या राष्ट्रीय उत्पन्नाच्या आकडेवारीची फार मोठी गरज असते आणि त्यासाठी आपण राष्ट्रीय उत्पन्नाच्या मोजमापाचं महत्त्व हे त्यावरून अधोरेखित करत असतो. त्यानंतर विविध देशांच्या आर्थिक स्थितीची तुलना करणं आपल्याला शक्य होतं. हे राष्ट्रीय उत्पन्न भारताचं आपण मोजलं तर आपण भारताच्या राष्ट्रीय उत्पन्नाच्या जगातल्या वेगवेगळ्या देशांसोबत तुलना करू शकतो, की त्यांच्या तुलनेमध्ये आपण किती जास्त आहोत, कोणत्या देशापेक्षा आपलं राष्ट्रीय उत्पन्न जास्त आहे, कोणत्या देशापेक्षा कमी आहे आणि मग आपल्या देशाची जागतिक पातळीवरची आर्थिक स्थिती काय आहे, हे देखील आपल्याला त्यावरून समजून येतं आणि म्हणून या विविध देशांच्या आर्थिक स्थितीची किंवा त्यांच्या प्रगतीची तुलना करण्यासाठी आपल्याला देशाचं राष्ट्रीय उत्पन्न मोजणे हे महत्त्वाचं असल्याचं सांगता येतं. त्यानंतर संशोधकांना उपयुक्त. राष्ट्रीय उत्पन्नाचं मोजमाप हे संशोधकांच्या दृष्टिकोनातून देखील महत्त्वाचं आहे. विशेषतः अर्थशास्त्रातील संशोधकांना हे अधिक महत्त्वाचं असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. कारण वेगवेगळ्या क्षेत्रातील वेगवेगळ्या समस्यांचं संशोधन करत असताना या संशोधकांना राष्ट्रीय उत्पन्न विषयक आकडेवारी आवश्यक असते आणि ही आकडेवारी त्यांना उपलब्ध झाल्यानंतर त्यांना त्या समस्यांचं विश्लेषण करण्याच्या बाबतीत किंवा त्या बाबतीत संशोधन करण्यासाठी ही आकडेवारी उपलब्ध असणं हे आवश्यक असतं आणि म्हणून राष्ट्रीय उत्पन्न हे मोजणं महत्त्वाचं असल्याचं आपल्याला सांगता येतं. त्यानंतर शेवटी आपल्याला पाहायचं आहे मागणी आणि पुरवठा यांचा अंदाज करण्यासाठी देखील राष्ट्रीय उत्पन्नाचं मोजमाप आवश्यक असतं. आता मागणी करणारा घटक हा उपभोक्ता असतो आणि पुरवठा करणारा घटक हा उत्पादक असतो. मग जर उपभोक्त्यांचं उत्पन्न जास्त असेल, तर मागणीमध्ये वाढ होईल असा अंदाज आपल्याला करता येऊ शकतो आणि देशामध्ये वस्तू आणि सेवांचं उत्पादन जर जास्त होत असेल, तर त्यावरून पुरवठ्यामध्ये वाढ होत होत असेल किंवा होईल असा अंदाज आपल्याला व्यक्त करता येतो. म्हणजेच देशातील मागणीची पातळी आणि पुरवठ्याची पातळी किंवा त्यांची दिशा स्पष्ट करण्याच्या बाबतीत आणि त्यांचे अंदाज बांधण्याच्या बाबतीत देखील राष्ट्रीय उत्पन्नाची आकडेवारी ही आवश्यक असते आणि महत्त्वाची असते. या वेगवेगळ्या अनुषंगानं आपल्याला राष्ट्रीय उत्पन्नाच्या मोजमापाचं महत्त्व सांगता येतं. त्यानंतर आपण पुढच्या लेक्चरमध्ये राष्ट्रीय उत्पन्न कसं मोजलं जातं या संबंधीचा अभ्यास करणार आहोत. धन्यवाद.